आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौरंग कव्हर दाखवणार आहे। हे बघा, ही कस्टमरची ऑर्डर आहे, मी आता बनवली आहे, ही रेडी झालेली आहे। व्हिडिओ यासाठी शेअर करते की तुम्हाला ही कव्हर कशी आहे आणि याची क्वालिटी कशी आहे दाखवण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवलाय। आधी पण एका कस्टमरनी या चौरंग कव्हरची मला ऑर्डर दिली होती, त्याचा पण व्हिडिओ मी माझ्या या पेजवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तो व्हिडिओ बघूनच ही दुसरी ऑर्डर मला परत आलेली आहे। खूप सुंदर अशी चौरंग कव्हर आहे आणि तुम्ही बघू शकता, आपण हे खालच्या साईडला जे षटकोन, अर्धा षटकोन आकारामध्ये हे जे केलेलं आहे, याच्यामध्ये अजिबातच गॅप नाहीये। म्हणजे आता बरेच जण काय करतात की कमी म्हणजे खूप मोठा गॅप मध्ये ठेवतात। आपण गॅप ठेवलेला नाहीये। का गॅप ठेवलेला नाही? कारण जेव्हा ही चौरंगावर आपण ठेवू, तर जसं आता हे बघा, आता चौरंगावर ठेवल्यानंतर हा पूर्ण गॅप असा कव्हर होतो, म्हणजे गॅप दिसत नाही, दिसायला खूप सुंदर दिसतं। चारही बाजूनी पूर्ण चौरंग हा म्हणजे झाकला जातो आणि खूप सुंदर दिसतं लुक चौरंगावर टाकल्यानंतर। मी याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे चौरंगावर ठेवल्यानंतरचा, तो तुम्ही बघून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि याच्यावरती जे स्वस्तिक आहे हे मी हँड पेंटेड बनवलेलं आहे हाताने। या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता, सगळ्याला आपण छान अशी गोल्डन इरॅकल लेस लावली आहे, समोसा लेस मध्ये सुद्धा लेसचं एक छान पॅटर्न केलेला आहे। याला छान ही गोल्डन इरॅकल मध्ये हे फ्लॉवर्स आपण जोडले, याला हे हँड स्टिच आहे, हाताने जोडले। त्यानंतर बॅक साईडला तुम्हाला दाखवते, बॅक साईडला पण तुम्ही पूर्ण बघा, जो कलर याचा आहे तोच कलर आपण अस्तर वापरला आहे, दुसरा कुठलाही कलरचा अस्तर वापरलेला नाहीये, कारण मॅचिंगच मी प्रॉपर बनवते। पूर्ण लॉक सिस्टीम मध्ये आहे, कुठेच धागा निघणार नाही। जेव्हा आपण ही कव्हर वापरतो त्याच्यानंतर काय होतं की बरेच वेळा काहीतरी याच्यावरती सांडतं, तर सांडल्यानंतर आपल्याला ती वॉश करायला लागतं, म्हणजे धुवायला लागतं। ते याला तुम्ही इझिली कसंही धुवू शकता, म्हणजे कसंही वॉशेबल आहे, कुठलाच कलर याचा जाणार नाहीये। याला तुम्ही ब्रश लावून सुद्धा धुवू शकता, एवढं प्रॉपर आपलं आहे। आणि कापड पण आपला खूप म्हणजे क्वालिटीमध्ये आपण वापरतो, याचा कुठेच कलर जाणार नाही, जसं आहे तसंच हे पीस बऱ्याच वर्ष राहणार आहे, फक्त तुमच्या वापरण्यावर आहे। आता कसं माझ्याकडे पण मी बनवलंय, बऱ्याच वर्ष माझं आहे अजून बनवलेलं, मी त्याला बरेचदा वॉश पण करून झालंय, दुसरं पॅटर्न आहे ते, पण कापड क्वालिटी आपल्याकडे चांगली असते। आणि माझं असं आहे, माझा एक नियम आधीपासून, मी सुरुवातीपासून हा ठेवलेला आहे की मला ऑर्डर कमी आल्या तर चालतील, पण जसं मला 5 पैकी जर एकच ऑर्डर आली तरीही मला चालणार आहे, पण जी ऑर्डर मी करते ती प्रॉपर आणि व्यवस्थित फिनिशिंग मध्ये करत असते। हे बघा, कुठेच धागा दिसणार नाही, असं माझं काम आहे व्यवस्थित असं। आणि कस्टमरला काय होतं, कस्टमरला आपण हे जेव्हा देतो, ती पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्यांना इतकी आवडली पाहिजे की त्यांची ऑर्डर आपल्याला परत आलीच पाहिजे, या मागचा माझा उद्देश असतो। आणि त्यांच्याकडं जेव्हा ते प्रोग्रामला ही कव्हर टाकतात, यूज करतात, तर त्यांच्याकडे येणाऱ्यांना सुद्धा ही कव्हर आवडली पाहिजे, हे सुद्धा माझं त्याच्या मागचं उद्देश असते, जेणेकरून त्यांनी विचारलं पाहिजे कुठनं तुम्ही घेतली आहे, आणि आम्हाला पण सांगा, आम्ही पण घेतो। असे बरेचसे कस्टमर माझे जोडले आहेत, म्हणजे खरं सांगते मी, जे बऱ्याचशा कस्टमरला मी जे शिवून दिलं आहे त्याच्यानंतर त्यांच्या ओळखीतल्या सुद्धा मला बऱ्याच ऑर्डर अशा आलेल्या आहे। त्यामुळं मला ऑर्डर कमी आल्या तरी चालेल असं माझं असतं, पण जी ऑर्डर मला येईल ती मी प्रॉपर कस्टमरला देते। तर तुम्हाला सुद्धा हे चौरंग कव्हर हवे असेल तर मला वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा। या व्यतिरिक्त अजून डिझाईन्स मी चौरंग कव्हर मध्ये बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या पेजला नक्की फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे जे काही नवीन प्रोडक्ट्स आहेत आता गौरी गणपतीसाठी येणारे ते तुम्हाला बघायला भेटतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन प्रोडक्ट घेऊन, तोपर्यंत पेजला नक्की फॉलो करून ठेवा। थँक्यू।